30 डिसेंबर 2025 रोजी भारतीय जैन संघटना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। कार्यक्रमापूर्वी विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन आणि चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय। सदर कार्यक्रमासाठी पद्मश्री तसेच पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर, कर्नल प्रताप भोसले तसेच शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे हे प्रमुख उपस्थित होते। भारतीय जैन संघटना प्रबंध समितीचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलासजी राठोड यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा संस्था आणि विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी विद्यालयातील पारितोषिक प्राप्त विद्यार्थी तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलाय। पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रथम राष्ट्र महत्त्वाचं असं सांगत राष्ट्रासाठी नेहमी समर्पित राहण्याचा सल्ला दिलाय। तसेच भविष्यामध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवून देण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलंय। भारतीय जैन संघटना प्रबंध समितीचे अध्यक्ष विलासजी राठोड यांनी आपल्या मनोगतामध्ये मुरलीकांत पेटकर यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून राष्ट्रप्रेम आणि जिद्द याची शिकवण घ्यावी असं प्रतिपादन केलंय। अशा महान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवल्यास जीवनामध्ये यश निश्चित मिळतंय असंही त्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलंय। या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक श्री बाबासाहेब शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटना प्रकल्प व्यवस्थापक श्री सुरेश साळुंके, वाघोली विद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष भंडारी, पर्यवेक्षक श्री पांडुरंग पवार, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय जाधव, उद्योजिका सौ सुनीता गोलांडे आणि सौ उर्मिला जगताप उपस्थित होते। कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष श्री अरुणजी नहार यांच्याकडून शुभेच्छा प्राप्त झाल्या, तर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री गजानन वाढे, आभार प्रदर्शन उपप्राचार्य श्री अविनाश यादवाडकर यांनी केलंय, तर सूत्रसंचालन प्राध्यापक मुकुंद सावळकर आणि पूजा भोंडवे यांनी केलंय। विद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप देशमुख यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख मधुकर जगताप यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम मोठ्या आनंदातच संपन्न झालाय। तर हा माझा उद्देश असा की हे मेडल्स लावून आपल्या पुढे येऊन आपण लोकांनी हे मेडल्स बघावं आणि आपल्या उद्याचे भविष्याच्या भारताचं नाव वगैरे रोशन करणं हे आपल्या मुलांच्या याच्यावर। तर यामध्ये आपल्या शाळेला, आपल्या हायस्कूलला कोण ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आलं हात करा, कोण आणणार? एकच प्रश्न समजला का? भारताला आपल्या शाळेतर्फे ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल कोण आणणार? हा कोणी आहे? तुम्ही चंदू चॅम्पियन बघितलंय? मग त्यामध्ये कधी हार मानले का मी? तुम्ही मी मेडल आणतो बदलला, तुम्ही बरोबर तुम्ही हात वर करून सांगा आम्ही गोल्ड मेडल आणू। काय कर तुम्ही गोल्ड मेडल आणणार? गोल्ड मेडल घेऊन येते हे तुम्हाला मी आता हे राहिलं। त्यानंतर आता बराच वेळ झाला असल्यामुळं मी सांगतो की माझं लेक्चर भाषण ह्याचं TV ला हे तुम्हाला बघायला मिळतं। आणि आता तुम्ही बसलाय तर आता इथं मेडिकलला तुम्ही किती विषयावर बसू शकता? कोण मेडिकलला फिट आहे ते करते ते माझे हात करतो, तुझा हात करायचे बघा कुणाला मी नंतर शिकली कोण बघा जमते का? हे पोट बंद करा। कुणाला जमतंय? कुणाला जमलं नाही त्याला मी शिकवणार आहे। कोण नाही बरं हात खाली करा। आणखी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।